नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। वाल्मिक कराडची हिम्मतच कशी होते, सुप्रिया सुळे संतापल्या। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय भेटण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून मी पदर पुढे करणार आहे। माझ्या भावाला न्याय द्यावा अशी मागणीही करणार आहे। तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू असं आवाहनही खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। सुप्रिया सुळे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते। भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। सुळे म्हणाल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले, पण एका कुटुंबियाला 96 दिवस झालेत तरी सुद्धा न्याय मिळाला नाही। हे धक्कादायक आहे। महाराष्ट्र माणुसकी विसरला आहे का असा प्रश्न पडत आहे। मुख्यमंत्र्यांसोबत आमचे टोकाचे राजकीय मतभेद आहेत, पण मला मुख्यमंत्र्यांकडून खूप मोठी अपेक्षा होत्या। देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर 8 दिवसात न्याय मिळेल असं वाटत होतं, मात्र हे राज्य मी चालवतो, राज्यात कुठलीही कृती सहन करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं। मी मुख्यमंत्र्यांना भेटून माझा पदर पुढे करून संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी मागणी करणार आहे। 8 दिवसापूर्वी बजरंग बाप्पा सोनवणे आणि मी गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले। जातीने लक्ष घाला असा शब्दही अमित शहा यांनी आम्हाला दिला आहे। पोलीस किंवा कोणीही गुन्हेगार असू द्यात, त्यांची गय करू नये। सत्ता आणि पैशाची बीडमध्ये काही जणांना मस्ती आहे, ती मस्ती उतरली पाहिजे। आपण हा लढा ताकदीने लढू असंही सुप्रिया सुळे यांनी म्हणाले। त्याचबरोबर खंडणी मागणे हा गुन्हा वाल्मिक कराड करत होता। खंडणी मागत होता तर आधी अटक का झाली नाही? वाल्मिक कराडच्या मागे ईडी आणि सीबीआय का लागली नाही? मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता, तर जून महिन्यापासून सरकार काय करत होता असा सवालही उपस्थित केला जातोय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मतही तेवढंच महत्त्वाचं आहे। तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।